आयफोन घेतलेल्यांपैकी बरेच जण अनेकदा गॅसवरच असतात. म्हणजेच आधीच आयफोन हा लाखो रुपयांचा असतो, त्यात त्याला काही झालं तर अजून खिशाला कात्री. मात्र अशीच एक घटना उत्तर प्रदेशात घडली आहे. तर झालं असं की उत्तर प्रदेशच्या सहारणपूरमध्ये एकाच दुकानातून खरेदी करण्यात आलेले आयफोन अचानक बंद पडले. त्यानंतर याबद्दलच्या तक्रारी घेऊन एक दोन नाही तर तब्बल शेकडो तरुण पोलीस ठाण्यामध्ये पोहोचले. शेर चौकीतील नेहरू मार्केटमध्ये असलेल्या गीतांजली इंटरप्राइजेस मधून ईएमआय वर घेतलेले आयफोन एकाएकी बंद पडल्याची सगळ्यांनीच तक्रार केली. याशिवाय दुकानदाराने नवे फोन सांगून जुने फोन विकल्याचा आरोप सुद्धा या तरुणांकडून करण्यात आलाय. आणि याआधी सुद्धा आयफोन हे 3-4 दिवस चालले आणि मग अचानक बंद पडले अशा तक्रारी अनेकांकडून केल्या होत्या. यानंतर तरुणांची शेकडोची गर्दी पाहून पोलिसांनी त्यांची समजूत काढली आणि नंतर कार्यवाहीचं आश्वासन सुद्धा दिलं आणि तरुणांना परत पाठवलं. मात्र आयफोनचे पूर्ण पैसे देऊनही दुकानदार जबाबदारी घेत नाही अशी तक्रार तरुणांनी केली. याशिवाय खराब झालेला फोन दुरुस्त करण्यासाठी दुकानदार 2 ते 3 हजार रुपये मागत होता. सोबतच फोन अचानक बंद पडल्यानंतर संपूर्ण फोन रिसेट झाला आणि सोबतच सगळा डाटा सुद्धा उडून गेला. मात्र या सगळ्या घटनेनंतर दुकान बंद आढळलं आणि जेव्हा एकामागोमाग एक अशा घटना समोर आल्या त्यानंतर मात्र तरुणांनी पोलिसात धाव घेतली आणि आता पोलिसांनी यावर तोडगा काढू असं आश्वासन तरुणांना दिलेलं आहे.